गुड मॉर्निंग स्टुडंट्स, कसे आहात आपण? अपेक्षा करतो की आपण खूप आनंदी असाल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की वी आर द आर्किटेक्ट ऑफ अवर लाईफ. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. द स्टुडंट हु टेक इंटरेस्ट टुडे ही विल बी सक्सेसफुल इन द कमिंग फ्युचर. जो विद्यार्थी आज काहीतरी अभ्यासात इंटरेस्ट घेईल तो विद्यार्थी पुढे त्याचं ध्येय संपादन करण्यात यशस्वी होईल. मित्रांनो बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही की माझी काय चूक होत आहे. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अर्धा मिनिट थोडं एक माहिती देतो की जर तुम्ही इंटरेस्ट तुमचा वाढवला तर नक्कीच तुम्ही इंग्रजी या विषयामध्ये परफेक्ट बनाल. बऱ्याच वेळेला विद्यार्थी काय करतात मित्रांनो की दुर्लक्ष करतात. बघा, ह्याची देही ह्याची डोळा पाहिले मरण आणि मीच माझ्या हाती देवा रचिले सरण. म्हणजे ज्या वेळेला आपण अभ्यास करायला पाहिजे त्यावेळेला आपण अभ्यास करत नाही आणि नक्कीच त्याचा प्रादुर्भाव किंवा त्याचा म्हणजे इफेक्ट जो वाईट परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो. मित्रांनो, अपेक्षा करतो की तुम्ही ही सगळी व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकावे आणि तुम्ही त्यात प्रगती करावी. आजच्या पिरियडला आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ शिकणार आहोत. मग आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ की ज्याच्यामध्ये कृती पूर्ण झालेली आहे. जसं की आईने स्वयंपाक केलेला आहे, ट्रेन ऑलरेडीच निघून गेलेली आहे, त्याला मी आधीच सल्ला देऊन टाकलेला आहे, बरोबर. मी गृहपाठ लिहिलेला आहे, आमच्या सरांनी हे व्याकरण तर शिकवलेलं आहे. म्हणजे ऑलरेडी ती कृती होऊन चुकलेली आहे. मग पूर्ण काळामध्ये कधीही लक्षात ठेवा, खाल्लेला, आणलेला, गेलेला, फेकलेला, दिलेला, बोललेला, लिहिलेला व्यक्ती. जर आता उदाहरणार्थ मुलगा असेल तर मुलगा म्हणेल मी गृहपाठ लिहिलेला आहे. मुलगी असेल तर ती म्हणेल मी ही कादंबरी वाचलेली आहे. मुलं असतील तर मुलं म्हणतील आम्ही क्रिकेट खेळलेलो आहे. मग या पद्धतीने आणलेला, आणलेली, आणलेले, आणलेल्या, आणलेलं योग्य तो शब्द तुम्हाला या परफेक्ट काळात मराठीत घ्यावा लागणार आहे. मी अजिंठा लेणी बघितलेली आहे, बरोबर. तर आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की 10 सब्जेक्ट आहे. त्या 10 सब्जेक्ट पैकी हॅव कोणाला घ्यावा आणि हॅज कोणाला घ्यावा. ऑलरेडी मी तुम्हाला डू आणि हॅव या मम्मी पप्पांचे मुलं 6 असतात हे शिकवलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला फक्त मम्मी भेटते, पप्पा नाही भेटत. पप्पा आपल्याला सिंपल प्रेझेंट मध्ये भेटतात. सिंपल प्रेझेंट मध्ये तुम्हाला पप्पांना भेटायचं असेल तर तुम्हाला सिंपल प्रेझेंट मध्ये जावं लागेल. सिंपल प्रेझेंट मध्ये डू आणि डज हे लपलेले हेल्पिंग वर्ब्स आहेत तर त्यांना आपण पप्पा म्हणतो. आणि मम्मीला जर बघायचं असेल, भेटायचं असेल तर मग तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये यावं लागेल. आता या ठिकाणी ह्या दोघं मम्मी आहेत बघा. हॅव ही डू ची पत्नी आहे आणि हॅज ही डज ची पत्नी आहे. मग आपल्याला डज आणि हॅज सिंपल प्रेझेंट मध्ये, पण आपण या ठिकाणी सिंपल प्रेझेंट शिकत नाही आहोत, आपण शिकत आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग मम्मी ही आपल्याला प्रेझेंट परफेक्ट मध्ये भेटली बघा. तर ही हॅव मम्मी, हॅज पण मम्मी आहे. मग हॅव ही मम्मी कोणाची आहे तर 6 मुलांची. इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, हॅव या मम्मीचे 6 मुलं. आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाम म्हणजे अनेक वचनी नाम, बरोबर. तुम्हाला ऑलरेडी आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू आणि हा यू म्हणजे तुम्ही अनेक वचनी म्हणून आपण या ठिकाणी 2 वेळा यू घेतलेला आहे. नंतर दे म्हणजे ते किंवा त्या अनेक वचनी कोणत्याही नामाला आपण ते वापरतो. त्याच्यानंतर प्लुरल नेम कोणतेही अनेक वचनी नाम जर असेल तर आपल्याला हॅव ही मम्मी घ्यावी लागेल. आणि ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आणि इट म्हणजे तो, ती, ते. किंवा सिंग्युलर नेम एक वचनी कोणतेही नाम, पेन, फळा, वस्तू, बरोबर आहे. कुत्रा असेल, वही असेल, पेन असेल, फळा असेल, काही पण एक वचनी गोष्ट जर असेल, एक वचनी नाम जर असेल तर त्याची मम्मी हॅज आहे. आता इथं बघा मी, मग मी माझी मम्मी कोण आहे आय, आईची मम्मी हॅव. खालच्या वाक्यात आम्ही, वी ची मम्मी हॅव म्हणून या ठिकाणी हॅव घेतलेला आहे. तू हा यू म्हणजे तू ची मम्मी बघा हॅव. मी सिरियली या ठिकाणी वाक्य पण तसेच घेतलेले आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक समजायला पाहिजे, आकलन व्हायला कठीण नको जायला. मित्रांनो बघा, मी अजिंठा लेणी बघितलेली आहे, बघितली नाही बघितलेली, बरोबर आहे. मग बघा आय हॅव फॉर्म्युल्यानुसार आय, मायला आपण हॅव घेतला. V3 बघितलेली म्हणजे सीन. बघा आय
हॅव सीन अजंता केव्ज. बघा तुमच्या माहितीसाठी आय हा सब्जेक्ट आहे. हॅवॅज, या हॅवॅज पैकी आपण काय घेतला, हॅव घेतला. नंतर V3 काय घेतला, सीन बघितलेली, सी सॉ सीन. मग आपल्याला V3 पाहिजे, क्रियापदाचं तिसरं रूप. मग या ठिकाणी आपण V3 घेतलाय, आय हॅव सीन. मग काय बघितलं, तर हे ऑब्जेक्ट म्हणजेच काय बघितलं, काय, तर अजंठा केव्ज. तर आय हॅव सीन अजंठा केव्ज, मी अजंठा लेणी बघितलेली आहे. दुसरं वाक्य, आम्ही MTS परीक्षा पास झालेलो आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला इथं लाल अक्षरामध्ये जे लिहिलेलं आहे, तर या ठिकाणी हा आहे म्हणजेच हॅव, आणि बघितलेली म्हणजेच या ठिकाणी सीन. तसंच या ठिकाणी आहे, प्रत्येक आहे म्हणजे काय, हॅव आणि हॅज म्हणजे आहे. मग हा बघा, हा हॅव म्हणजे आहे, आणि पास झालेलो, बघा हे पास झालेलो म्हणजे मी इकडे जे लाल अक्षरामध्ये घेतलेले मित्रांनो ते तुम्ही लक्षात घ्या की V3 जो आहे पास झालेलो, आणि हा जो हॅवॅज आहे हॅवॅजचा अर्थ आहे. ठीक आहे. वी हॅव पास MTS एक्झाम, आम्ही MTS परीक्षा पास झालेलो आहे. त्यानंतरचं तिसरं वाक्य बघा, तू तिला कार्यक्रमाला निमंत्रित केलेला आहे. म्हणजे तू तिला कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं, बोलवलेलं आहे. मग आता फॉर्म्युल्यानुसार बघा, तू म्हणजे यू हॅव इन्व्हायटेड हर फॉर द फंक्शन. यू सब्जेक्ट, हॅवॅज मधला हॅव घेतला, इन्व्हायटेड निमंत्रित केलेलं म्हणजेच V3 तिला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मला, तुला, तिला, त्यांना, आम्हाला, तुम्हाला, तुला, ओमला, राहुलला, तर असे शब्द जर तुम्हाला वाक्यामध्ये घ्यायचे असतील तर ते शब्द नेहमी मूळ क्रियापदाच्या शेजारीच घ्यावे लागतात. गिव्हन मी, हेल्प मी, बरोबर आहे, ऍडवाइस्ड हिम, हेल्प हिम, इन्व्हायटेड देम. तर असे शब्द आपल्याला क्रियापदाच्या शेजारी घ्यावे लागतात. यांना द्वितीय म्हणतात, कर्त्याची द्वितीय. तर यू हॅव इन्व्हायटेड हर फॉर द फंक्शन, तू तिला कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं आहे. पूर्ण काळामध्ये हेच वाक्य येणार मित्रांनो. तुम्ही बातमी ऐकलेली आहे, ऐकली म्हणून चालणार नाही, ऐकलेली, आणलेला, खाल्लेला, पिलेला, दिलेला, बोललेला. तर तुम्ही बातमी ऐकलेली आहे. मग यू हॅव हर्ड, हा काय V3, द न्यूज, तुम्ही बातमी ऐकलेली आहे. नंतरचं वाक्य बघा, त्यांनी ट्रेन चुकवलेली आहे. मग त्यांनी ट्रेन चुकवलेली आहे, तर दे म्हणजे ते, त्या, त्यांनी. देला आपण बघा या ठिकाणी हा दे, देची मम्मी हॅव आहे. मग दे हॅव, तिसरं रूप काय, मिस्ड द ट्रेन, त्यांनी ट्रेन चुकवलेली आहे. नंतर प्लुरल नेम घेतलंय बघा आपण, बघा क्रमाने वाक्य घेतलंय. आयचं हे पहिलं वाक्य, वीचं हे दुसरं वाक्य, यूचं हे तिसरं वाक्य, बरोबर आहे. त्याच्यानंतर अनेक वाचनी यू म्हणजे तुम्ही हे चौथं वाक्य, दे म्हणजे ते किंवा त्या, त्यांनी, याचं हे पाचवं वाक्य, आणि प्लुरल नेम म्हणजे अनेक वचनी नाव, त्याचं वाक्य घेतलंय आपण बॉईज. बॉईज हॅव प्लेड क्रिकेट, मुले क्रिकेट खेळलेले आहे. कृती पूर्ण झालेली मित्रांनो, खाल्लेला आहे, आणलेला आहे, दिलेला आहे, बोललेला आहे. तर अशा प्रकारचे जे वाक्य आहे ते पूर्ण काळामध्ये असतात. आणि खाल्लेला आहे, चुकवलेला आहे, चुकवलेले आहे, तर हे पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य आहेत सर्व. दे हॅव मिस द ट्रेन, त्यांनी ट्रेन चुकवलेली आहे. बॉईज हॅव प्लेड क्रिकेट, मुले क्रिकेट खेळलेले आहेत. मित्रांनो इथपर्यंत आपल्याला माहिती आहे की हे सगळे कोणाचे मुलं होते, हॅव या मम्मीची मुलं होते. कोणत्या, कोणाची मुलं होते, हॅव या मम्मीचे. आता इथून खालीची मुलं आहेत, तर हे मुलं कोणाचे आहे, हॅज या मम्मीचे मुलं आहे. मग हॅज या मम्मीची मुलं किती आहे, 4. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे तो, ती, ते. आता हा इट म्हणजे तो, ती, ते हे पण मी तुम्हाला मागे सांगितलंय. स्त्री पुरुष सोडून जगातील कोणत्याही एक वचनी नामाला इट हे सर्वनाम आपण घ्यायचंय. स्त्री नसेल, पुरुष नसेल, म्हणजे जो स्त्री नाही, पुरुष नाही, अशा एक वचनी नामाला आपण इट घेतो. तर बघा या ठिकाणी ही, शी, इट आणि सिंग्युलर नेम म्हणजे एकवचनी कोणतेही नाम असेल तर त्यांची मम्मी हॅज आहे. अशा वाक्यांना आपण हॅज घेणार. बघा इथं, त्याने दिलेलं काम पूर्ण केलेलं आहे. मग त्याने म्हणजे काय, ही,
नंतर फॉर्म्युल्यानुसार बघा, हॅज सब्जेक्ट ही, नंतर हॅज कंप्लीटेड द गिव्हन टास्क. ही हॅज कंप्लीटेड द गिव्हन टास्क. बरोबर. त्याने हा झाला सब्जेक्ट. हॅज पैकी आपण इथं हॅज घेतला का, तर या सर्व मुलांची मम्मी हॅज आहे. बघा, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, राहुल हॅज, अशा पद्धतीने वाक्य तयार होतील. ही हॅज कंप्लीटेड हा झाला वित्री. प्रत्येक याच्यात आपल्याला वित्री घ्यायची मित्रांनो, आणि मग उरलेला जो ऑब्जेक्ट तो शेवटी. मग ही हॅज कंप्लीटेड द गिव्हन टास्क, दिलेलं काम त्याने पूर्ण केलेलं आहे. ऑब्जेक्ट हे नेहमी क्रियापदाच्या शेजारी येतं मित्रांनो. हे ऑब्जेक्ट आहे. कोणत्याही वाक्यात क्रियापदाच्या शेजारी तुम्हाला जो पण शब्द या ठिकाणी दिसेल तो ऑब्जेक्ट आहे. गोष्ट लक्षात ठेवा, क्रियापदाच्या शेजारी असलेला जोही कोणता शब्द असेल तो ऑब्जेक्ट असणार. तर बघा, दुसरं वाक्य, शी हॅज संग अ सॉन्ग, तिने गाणं गायलेलं आहे. इथे ऍक्शन पूर्ण झालेली आहे, गायलेलं आहे. मग शी हॅज संग अ सॉन्ग. आता शी ची मम्मी कोण आहे बघा, इथं शी, तिची मम्मी हॅज आहे म्हणून आपण शी नंतर हॅज घेतला. इथं सगळे हॅजचे मुलं घेतलेले आपण बघा. मग शी हॅज संग अ सॉन्ग, तिने गाणं गायलेलं आहे. इट हॅज, बघा हा इट आहे. इट हॅज जस्ट स्ट्रक 12, म्हणजे नुकतेच 12 वाजलेले आहे. घड्याळाचे, तुमचे नाही. तर इथे नुकतेच 12 वाजलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, इट हॅज जस्ट स्ट्रक 12, म्हणजे नुकतेच 12 वाजलेले आहे. पुढचं वाक्य मित्रांनो, सिमरन. बघा, हे सिंग्युलर नेम मध्ये पकडलं आपण. सिंग्युलर नेम काय घेतलं आपण, सिमरन. सिमरन ची मम्मी हॅज आहे. मग सिमरन हॅज ऑलरेडी पेड, पेड हे वित्री आहे. सिमरन हॅज ऑलरेडी पेड द फीज, म्हणजे सिमरनने अगोदरच फी जमा केलेली आहे. त्यानंतर शेवटचं वाक्य मित्रांनो, त्याने आजीला रेल्वे स्टेशनवर सोडलेला आहे. सोडलेलं म्हणजे काय, ड्रॉप केलेला आहे. तर मग त्याने म्हणजे काय घेतला इथं, ही. हा बघा, ही ची मम्मी हॅज. मग ही हॅज ड्रॉप्ड, ड्रॉप्ड म्हणजे काय, वित्री. ड्रॉप्ड. तर ही हॅज ड्रॉप्ड ग्रँडमा ऍट द रेल्वे स्टेशन, त्याने आजीला रेल्वे स्टेशनवर सोडलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट सांगायला नक्की आवडेल मला, पूर्ण काळ मराठीत पण आपल्याला कळला पाहिजे की खाल्लेला आहे, आणलेला आहे, दिलेला आहे, बोललेला आहे. बरोबर आहे. मी गृहपाठ लिहिलेला आहे, आईने स्वयंपाक केलेला आहे. बरोबर. माझ्या मित्रांनी मला खूप मदत केलेली आहे. माझ्या पप्पांनी मला अभ्यासात मदत केलेली आहे. आईने स्वयंपाक केलेला आहे. तर अशी ही सर्व जी वाक्य आहेत ही आपण प्रेझेंट परफेक्ट मध्ये बघत आहोत. प्रेझेंट परफेक्टचे वाक्य बनवताना सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज, मम्मी कोणाची मम्मी आहे ते तुम्ही फिक्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हॅव या मम्मीला 6 मुलं आहे, हॅज या मम्मीला 4 मुलं आहे. आता आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ, या पूर्ण वर्तमान काळाच्या एका वाक्याचे 6 वाक्य कसे तयार होतात ते आपण बघणार आहोत मित्रांनो. बघा, एका वाक्याचे 6 प्रकार. तर पूर्ण वर्तमान काळाचं पहिलं वाक्य कोणतं घेतलंय आपण आता, आजीने गोष्ट सांगितलेली आहे. दुसरं वाक्य, आजीने गोष्ट सांगितलेली नाही. सेम हे दोघं वाक्य जसेच्या तसे खाली उतरवायचे मित्रांनो. हे पहिलं वाक्य 3 नंबरला घ्यायचं, आजीने गोष्ट सांगितलेली आहे का, आणि आजीने गोष्ट सांगितलेली नाही का. म्हणजे दुसरं वाक्य तुम्ही या ठिकाणी 4 नंबरला उतरवायचंय. 2 वाक्य जसेच्या तसे खाली उतरवायचे आणि त्यांना का शब्द लावायचा आहे. हे व्हर्बल क्वेश्चन तयार होतात. त्याच्यानंतर बघा, WH क्वेश्चन. आजीने गोष्ट केव्हा सांगितलेली आहे आणि आजीने गोष्ट का सांगितलेली नाही. अशा पद्धतीने 6 वाक्य आपले तयार झाले. आता बघा, पुन्हा एकदा लक्षात घ्या, आजीने गोष्ट सांगितलेली आहे, आजीने गोष्ट सांगितलेली नाही, आजीने गोष्ट सांगितलेली आहे का, आजीने गोष्ट सांगितलेली नाही का, आजीने गोष्ट केव्हा सांगितलेली आहे आणि आजीने गोष्ट का सांगितलेली नाही. होकार, नकार, होकार, नकार, होकार, नकार. अशा पद्धतीने आपले 6 वाक्य आपल्याला या ठिकाणी तयार होतात मित्रांनो. बघा, होकार, नकार, होकार, नकार, होकार, नकार. ठीक आहे. आता आपण इंग्लिश मध्ये हेच वाक्य बघणार आहोत, कारण प्रेझेंट परफेक्ट टेन्स तुम्हाला माहिती आहे, ग्रँडमदर सब्जेक्ट आहे. हॅज पैकी आपण हॅज घेतला, नंतर हा विक्री घेतला, आणि अ स्टोरी हा काय, ऑब्जेक्ट.
अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघा सब्जेक्ट हव्याचपैकी हॅज टोल्ड विथ री आणि हा स्टोरी काय झालं मित्रांनो ऑब्जेक्ट. ग्रँडमदर हॅज टोल्ड अ स्टोरी. आता हेच वाक्य निगेटिव्ह करायचं आपल्याला. आजीने गोष्ट सांगितलेली नाही. मग इथं हॅज आहे तर हॅजला फक्त हॅज नॉट केलं. ग्रँडमदर हॅज नॉट टोल्ड अ स्टोरी. आता पहिल्या वाक्यावरून आपण तिसरं वाक्य तयार करतोय मित्रांनो. बघा हे पहिल्यावरून तिसरं काय केलंय आपण हॅज आणि ग्रँडमा यांना अल्टरनेट केलं. काय केलं अल्टरनेट. हॅजला पुढे ग्रँडमाला मागे. बघा इथं हॅज 1 नंबरला हा ग्रँडमा 2 नंबरला. व्हर्बल क्वेश्चन बनवणं अतिशय सोपं आहे मित्रांनो. विधानार्थी वाक्यात फक्त कर्ता क्रियापदाला तुम्ही अल्टरनेट करा प्रश्न तयार होऊन जातो. तर या ठिकाणी बघा हॅज ग्रँडमा टोल्ड अ स्टोरी. हॅज ग्रँडमा टोल्ड अ स्टोरी. आता हा जो हॅज नॉट आहे तर या हॅज नॉटला पुढे आणताना तुम्हाला हॅझंट शॉर्ट फॉर्म करावा लागेल. मग हॅझंट ग्रँडमा म्हणजे अल्टरनेट करतो इथं पण आपण लक्ष द्या. हॅझंट हॅज नॉटचा हॅझंट केला. कारण प्रश्न तयार करताना डोंट यू नो डझंट शी नो बरोबर आहे. हॅझंट ही गॉन टू पुणे. Haven't you done this? Don't you know? Doesn't he come? Didn't he like video? तर या पद्धतीने कोणताही व्हर्बल क्वेश्चन करताना मित्रांनो आपल्याला हॅजंट डझंट वाजंट वेरंट डोंट डझंट डिडंट अशा पद्धतीने आपल्याला शॉर्ट फॉर्म यूज करावा लागतो. म्हणून आपण या ठिकाणी हॅजंट ग्रँडमा टोल्ड अ स्टोरी. बघा आता हेच वाक्य आपण अशा पद्धतीने पण बनवू शकतो. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगायचं राहून केलेलं आहे. आता या ठिकाणी बघा तुम्ही असं पण वाक्य तयार करू शकता. व्हर्बल क्वेश्चन हॅज 1 नंबर ग्रँडमा 2 नंबर आणि नॉट पासून उरलेलं वाक्य 3 नंबर. हॅज ग्रँडमा नॉट टोल्ड अ स्टोरी असं पण तुमचं वाक्य तयार होऊ शकतं. बघा मी ऑर म्हणून दिलेलं आहे. आधीचे जे काळ शिकवलेले त्या काळामध्ये सुद्धा तुम्ही या पद्धतीचे म्हणजे ही पद्धत फॉलो करू शकता. डझंट मॅटर असं काही नाही की हॅझंट डोंट डझंट आरंट इजंट यांनीच व्हर्बल क्वेश्चन तयार होतो असं नाहीये. तर या पद्धतीने तुम्ही हॅज ग्रँडमा नॉट टोल्ड अ स्टोरी. हॅज ग्रँडमा नॉट टोल्ड अ स्टोरी हे पण प्रश्न आहे. व्हर्बलच क्वेश्चन आहे हा. पण तुम्ही जर मला विचारलं की सर प्रियॉरिटी कशाला द्यावी तर प्रियॉरिटी तुम्हाला याला द्यावी लागेल मित्रांनो. हॅज ग्रँडमदर नॉट टोल्ड अ स्टोरी दॅट इज नॉट सो गुड टू लिसन. हॅजंट ग्रँडमदर टोल्ड अ स्टोरी आजीने गोष्ट सांगितलेली नाहीये का बरोबर आहे. डोंट यू नो तुला कळत नाही का. डझंट सी नो तिला कळत नाही का. डज सी नॉट नो हे ऐकायला इतकं बेटर नाही वाटत. ग्रॅमॅटिकली दॅट इज ऑल्सो राईट बरोबर आहे. हॅज ही नॉट रिटर्न होमवर्क त्याने गृहपाठ लिहिलेला नाही आहे का तर हॅज ही नॉट रिटर्न होमवर्क हे पण बरोबर आहे. पण इफ यू आय वुड लाईक टू टेल यू दॅट हॅझंट ही रिटर्न होमवर्क दॅट इज द बेस्ट ते अतिशय उत्तम राहणार आहे. तर मग शक्यतो आपण निगेटिव्ह करताना व्हर्बल क्वेश्चन निगेटिव्ह करताना वाज नॉट असेल तर वाजंट हॅज नॉट असेल तर हॅझंट डिड नॉट असेल तर डिडंट असं शॉर्ट फॉर्म करूनच आपण त्या ठिकाणी व्हर्बल क्वेश्चन तयार केलेला अधिक उत्तम राहील. हॅझंट ग्रँडमा टोल्ड अ स्टोरी. बघा हा हॅज नॉटचा हॅझंट केला पुढे आणला ग्रँडमा 2 नंबरला घेतला. हॅझंट ग्रँडमा टोल्ड अ स्टोरी. मित्रांनो 1वरून 3रं 2वरून 4थं आता या 3वरून 5वं वाक्य तयार होणार आणि 4वरून 6वं वाक्य तयार होणार. एक सिक्वेन्स आहे ठीक आहे. आता 3वरून 5वं वाक्य तयार करताना काय करणार आजीने गोष्ट केव्हा सांगितलेली. हा केव्हाला कोणता शब्द डब्ल्यूएच व्हेन हा व्हेन घेतला. हा व्हेन शब्द घेतला बघा मित्रांनो आपण. आणि त्यानंतर 3 नंबरचं वाक्य जसंच्या तसं जोडून द्या. व्हेन बघा मी आता 3ऱ्या वाक्याकडे जातोय. व्हेनच्या नंतर हॅज ग्रँडमा टोल्ड अ स्टोरी. बघा इथं व्हेन हॅज ग्रँडमा टोल्ड अ स्टोरी सेम. म्हणजे तुम्ही डब्ल्यूएच शब्द घेतल्यानंतर व्हर्बल क्वेश्चन जसाच्या तसा म्हणजे ते आगगाडीचे गाड्या डबे तुम्हाला जोडून द्यायचे. व्हेन हा डब्ल्यूएच शब्द हा एक इंजिन समजायचं आहे आणि बाकीचे जे व्हर्बल क्वेश्चन आहे ते व्हर्बल क्वेश्चन जसेचे तसे आगगाडीचे डबे त्याला जोडून द्यायचे आहे. म्हणजे तुमचा डब्ल्यूएच क्वेश्चन तयार होतो. थोडक्यात डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे काय तर डब्ल्यूएच शब्द अधिक व्हर्बल क्वेश्चन जसाच्या तसा त्याच्यात काहीच बदल नाही करायचा ठीक आहे. मग व्हेन हॅज ग्रँडमा टोल्ड अ स्टोरी. बघा हे वाक्य जसं तसं घेतलं. नंतर आजीने गोष्ट काय सांगितलेली नाही या काळा शब्द आहे व्हाय. बघा हा व्हाय घेतला
आणि चौथं वाक्य जसंच्या तसं जोडते बघा मी, वाय हॅजंट ग्रँडमा टोल्ड अ स्टोरी. वाय हॅजंट ग्रँडमा टोल्ड अ स्टोरी. हे जर तुम्ही म्हणाल की सर की हे ऑरचं पण वाक्य जोडू शकतो का आपण, तर हो, वाय नंतर हे ऑरचं वाक्य जोडू शकता. वाय हॅज ग्रँडमा नॉट टोल्ड अ स्टोरी. वाय हॅज ग्रँडमा नॉट टोल्ड अ स्टोरी. अशा पद्धतीचे पण वाक्य तुमचं या ठिकाणी होऊ शकतं मित्रांनो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ, तर पूर्ण वर्तमान काळाच्या एका वाक्याचे 6 प्रकार कसे होतात ते आपण या ठिकाणी बघितले. काळजीपूर्वक लक्ष द्या, अभ्यास करा, तुम्ही खूप मेहनतीने पुढे जाऊ शकतात. धन्यवाद.